अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज बारामतीत येतील। मुंबई पाठोपाठ बारामतीतही व्हीएसआर कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ते आज बारामती पोलीस ठाण्यात जाणार आहेत। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। रोहित पवार सकाळी 9:30 वाजता बारामती पोलीस ठाण्यात जातील। यावेळी त्यांच्यासोबत युगेंद्र पवार देखील उपस्थित राहतील। दरम्यान मुंबई पोलिसांनी रोहित पवारांची तक्रार स्वीकारली असून लवकरच योग्य कारवाईचं आश्वासन दिलं आहे। दरम्यान मुंबई पोलिसांच्या भेटीनंतर रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिलेली होती आपण पाहूया। एफआयआर हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे डीसीपी इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही एफआयआर होणार नाही। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत? अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा एफआयआर तर इथं करून देत नाहीत। त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले पीआय असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण पीआयकडे जाऊन तिथं आम्ही तिथं प्रयत्न करू। तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। दरम्यान अजित पवारांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवारांनी दादांच्या अपघातानंतर आता व्हीएसआरच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। व्हीएसआर विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी बारामती पोलीस ठाण्यात रोहित पवारांसोबत जाणार असल्याचं युगेंद्र पवारांनी म्हटलं आहे। मीच तिथं पहिल्यांदा पोहोचलो। बारामती विमानतळावर गेल्यावर मला काहीच तिथं दिसलं नाही। गाडी मग मी माझी रनवेवर घेतली आणि 11 नंबर रनवे जिथं हे झालंय तिथं मी माझी गाडी तिथं घेऊन गेलो आणि खालती 50 फुटीच्या अंतरावर तिथं आपल्या दादांचं विमान तिथं मला दिसलं आणि मग तिथून ते सगळं ॲक्सिडेंट बघितल्यावरच ते माझ्या लक्षात आलं, विमान खाक झालेलं। आणि आज ते तिथं मुंबईला होते, मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये ते तिथं गेलेले। तिथंही त्यांनी एफआयआर दाखल करण्याचा एक प्रयत्न केला, त्यांनी तो एफआयआर बहुतेक तिथं घेतला नाही आणि त्याच्यामुळं उद्या ते सकाळी बारामतीत येत आहेत। बारामती पोलीस स्टेशनमध्ये ते तिथं जाणार आहेत। मी पण त्यांच्यासोबत उद्या तिथं जाणार आहे आणि VRS कंपनी असेल त्या कंपनीच्या विरोधात आम्ही तिथं एफआयआर दाखल करणार आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सापडलेला ब्लॅक बॉक्स बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला होता। विशेष म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIBचे अधिकारी के रामचंद्रन यांनी 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता हा ब्लॅक बॉक्स पोलीस ठाण्यात ठेवला होता। फक्त ब्लॅक बॉक्सच नाही तर इतरही विमानाचे पार्ट हे पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते। आता हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित होता का हे मात्र समजू शकले नसले तरी यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय। महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर कोण जाणार याचा तिढा अजूनही कायम आहे। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं यासाठी सुप्रिया सुळे आग्रही आहेत, तर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेनाही दावा सोडायला तयार नाहीये आणि यामुळे मवियाच्या वाट्याला मिळणाऱ्या एकमेव जागेवर नेमकी कोण दावेदारी सांगणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज मवियाच्या आमदारांची बैठक होणार असून येत्या 2 दिवसात राज्यसभेचा उमेदवार निश्चित केला जाईल। सगळ्यांचाच आग्रह आहे आणि खरंच म्हणजे भाग्य आमचं की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे। आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून
आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया. माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे. शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये. शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. तर राज्यसभेच्या जागेवरील मवियात खडाखडी पाहायला मिळते. एकीकडे ठाकरेंची शिवसेना जागेवरील दावा सोडण्यास तयार नाहीये, तर दुसरीकडे भाजपकडून मवियातील वादावरून टोला लगावण्यात येतोय. एक महत्त्वाचं आहे, जर आपण महाविकास आघाडीचं जर तथ्य पाळलं आणि पाहिलं तर त्याच्यात जास्तीत जास्त ज्यांना सीट्स आहेत त्यांना पहिलं टर्न आलं पाहिजे. तो आमचा आहे. इंडिया आघाडीत बाकीचे कोण आहेत कोण नाहीत मला माहीत नाही, कोण वॉकआउट करतं कोण अदानी वगैरे ह्या सगळ्या विषयावर, पण आम्ही काँग्रेसबरोबर ठामपणे लढत आहोत. देशात तुम्ही पाहता इंडिया आघाडीत कोण कोण आहे आत्ता तरी मला माहीत नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही लढत देत आहोत. आता प्रश्न हाच राहतो की ज्यांची जास्तीत जास्त संख्या आहे, ज्यांचा टर्न आहे आणि ज्यांचा आवाज तिथे बुलंद आहे राज्यसभेत, म्हणून आमचा क्लेम आहे. आणि आमच्या पक्षाच्या आमदार जे आता मतदान करतात त्या ह्याच्यात त्या 20 जणांचं ठाम मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ही सीट यावी. आम्ही ह्या सीटवर क्लेम केलेला आहे, दावा केलेला आहे आणि कुठेही त्याच्यात बदल झालेला नाही आहे. आदित्य ठाकरेंचा वेगळा सूर बघायला मिळतो. त्यांचं म्हणणं काय मला माहिती. ठीक आहे ना, अधिकार आहे ना. कसं आहे, चर्चा करायला काय प्रॉब्लेम, चर्चा करायला काहीच प्रॉब्लेम नाही. राज्यसभेच्या 7व्या जागासाठी शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदींना दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी धूर्तपणे केलेलं आहे. संजय राऊत यांना माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा एकदा राज्यसभेला संधी मिळाली तर पुढच्या वेळेला संजय राऊत यांचा पत्ता कट होईल. प्रियंका चतुर्वेदी या आदित्य ठाकरे यांच्या गटातल्या आहेत आणि आदित्य ठाकरेंच्या गटाला दूर ठेवण्याचं काम या निमित्ताने संजय राऊत यांनी अतिशय धूर्तपणे केलेलं आहे. राज्यात सुरू असलेल्या गोहत्येच्या घटनांवरून निलेश राणे यांनी सरकारला धारेवर धरल्यात. गोहत्येच्या गुन्ह्यात दुसऱ्यांदा पकडल्यास त्याला सराईत गुन्हेगार समजून मकोका लावण्याची घोषणा सरकारनं केली होती आणि त्यामुळे आता गोहत्येच्या आरोपात मकोका लावलेला एकतरी आरोपी दाखवून द्या असं आव्हानच त्यांनी सरकारला दिलंय. रोहित शेट्टींच्या इमारतीवर गोळीबार झाला तर त्याला पोलीस संरक्षण देण्यात आलं, तर राहत असलेल्या इमारतीखाली बॅरिकेटिंग लावण्यात आलंय. रोहित शेट्टीचा जीव जसा महत्वाचा तसा गायीचा जीव महत्वाचा नाही का, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केलाय. अध्यक्ष महोदय, गोहत्या थांबली आहे का महाराष्ट्रामध्ये? एकदा तपास घेऊन बघा काय चाललंय, एकदा तपासा. हा गुन्हेगारावर हा गोहत्ये बंदीमध्ये गोहत्येच्या ह्या केसमध्ये हा पकडला गेला आणि ह्याच्यावर आम्ही मोका लावला असा एक आरोपी या सभागृहामध्ये तुम्ही जाहीर करावा. त्या रोहित शेट्टीच्या बिल्डिंगवर गोळी मारली गेली आणि रस्ता जाम होतो संध्याकाळी, इतके बॅरिकेड लावून ठेवले तिकडे. अहो, रोहित शेट्टीचा जीव महत्वाचा आहे, आमच्या गायींचा नाहीये. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठावर सुशोभीकरणाची कामं हाती घेण्यात आली आहेत. मात्र यामध्ये 400 वर्षापूर्वीचं अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील दगडी घाट तोडून नव्यानं बांधणार असल्याचा आरोप स्थानिक पुरोहित संघानं केलाय. सध्या सुरू असलेल्या कामामध्ये नियोजनाचा अभाव आहे. जुन्या दगडी पायऱ्या तशाच ठेवून नवीन कामं करावीत अशी मागणी होती आहे. सध्या गोदावरीच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याचाही आरोप केला जातोय. पुरोहित संघाचे वरिष्ठ पदाधिकारी सतीश शुक्ल यांच्याशी संवाद साधत गोदा घाटाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. गोदा घाटावर सुशोभीकरण आणि इतर विकास कामांना सुरुवात झालेली आहे. मात्र ही विकास कामं करत असताना जे जुने शेकडो वर्षापूर्वीचे दगडी घाट होते ते घाट आता तोडण्याचं काम चालू आहे आणि त्या जागी नवीन घाट हे बांधले जाणार आहेत. मात्र पर्यावरणप्रेमी असो किंवा इथला पुरोहित संघ असो, सर्वांची मागणी आहे ज्यावेळेस तुम्ही नवीन घाट करतायत, सुशोभीकरण करतायत, त्यावेळेस गोदावरी प्रदूषणाकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यासाठी कुंभमेळा नाशिकमध्ये होतोय त्या गोदावरीचं प्रदूषण मुक्त झालं नाही तर त्या कुंभमेळ्याला अर्थ नाही, अशा स्वरूपाची आवाज आता उठवला जात आहे. पुरोहित संघाचे पदाधिकारी सतीश शुक्ला आपल्यासोबत आहेत. काय तुम्ही सांगाल, दोन्ही बाजूला, एका बाजूला पानवेली दिसत आहे, दुसऱ्या बाजूला विकास कामं सुरू आहेत. अहिल्यादेवी होळकरने 400 वर्षापूर्वीच घाट बांधून ठेवलेले, अजून त्या घाटाला खपली सुद्धा गेलेली नाहीये. मग ते काम असताना ते घाट उद्ध्वस्त करतात तुम्ही. आता पुन्हा असे घाट होणार आहे का? साफसफाई स्वच्छता कशी राहील ते पहा.
गंगेचं वाहतं जल कसं राहील ते पहा. अजून एक धरण बांधा लागलंच तर पावसाळ्यामध्ये वाटेल तसं पाणी निघून जातं. ते पाणी अडवलं 12 महिने गंगेच्या पात्रातून वाहतं पाणी त्याच्यातून ठेवलं तर हे काम पहिले करणं आवश्यक आहे. गोदावरी प्रदूषण मुक्त होते का? काय वाटतंय का तुम्हाला? कुणी सांगावं होतंय का दिसतंय का? आम्ही सांगतो प्रायोरिटीने हे काम ठेवा करा, बाकीचे सर्व कामं बाजूला ठेवा. काय लागेल तो पैसा खर्च करा, पण लोक येतात ते गोदावरीसाठी येतात. बाकी काही तुम्ही काय बांधा, लोकांना अजिंठा एलोरा सारख्या लेण्या पुष्कळ पाहायला, ते पाहायला येणार नाही. लोक येतात ते इथलं गोदावरी प्रदूषण मुक्त ही अमृतवाहिनी गोदावरी तिथं तीर्थ घेण्यासाठी, त्याच्यात स्नान करण्यासाठी, धार्मिक विधी करण्यासाठी आणि आपल्या घरी गंगाजळ पवित्र शुद्ध घेऊन जाण्यासाठी ते पहिले काम करा, हे आवश्यक आहे. एका बाजूला गोदावरीच्या पात्रामध्ये पानवेली बघायला मिळत आहेत, प्रदूषण बघायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला अशी विकास कामं सुरू आहेत. अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये जे बांधणं काम करण्यात आलेलं होतं ते आता तोडलं जात आहे. ते तोडू नये अशी स्थानिकांची मागणी होती. इतर ठिकाणी विस्तार करावा ही मागणी होती, मात्र तसं होत नाहीये. त्यामुळे स्थानिकांकडनं नाराजी देखील व्यक्त होत आहे. कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक. मुंबई महापालिकेचा 2026-27 साठीचा 80,952 कोटींचा अर्थसंकल्प काल सादर झालाय आणि त्यामध्ये मनपावरील आर्थिक संकटाचं चित्र उभं राहिलंय. मुंबई महापालिकेवर 2.44 लाख कोटी रुपयांची एकूण देणी बाकी आहेत. विविध पायाभूत प्रकल्पांमुळे पालिकेवरील आर्थिक दायित्व मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सागरी किनारा मार्गाचा उपनगरीय टप्पा, जलबोगदे, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता, रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसंच पुलांच्या उभारणी आणि दुरुस्तीमुळे हा देण्यांचा डोंगर हा पालिकेवर उभा राहिलाय. या प्रकल्पांसाठी आगामी आर्थिक वर्षात 41,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जानेवारी 2026 अखेर पालिकेच्या मुदत ठेवी या सुमारे 81,000 कोटी रुपयांपर्यंत असून प्रकल्पांची देणी या रकमेच्या तिप्पट असल्यानं आर्थिक ताण वाढल्याचं दिसतंय. पालिकेचं उत्पन्न अपेक्षा इतक्या वेगानं वाढत नसल्यानं खर्च भागवण्यासाठी मुदत ठेवी आणि राखीव निधीचा वापर केला जातोय. तसंच चालू वर्षामध्ये 13,765 कोटी रुपयांचं अंतर्गत कर्ज घेण्याची ही योजना आहे. मुंबईत लोकलमधील महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व पुश टू टॉक बटन उपलब्ध करून देण्यात येते. प्रत्येक स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर महिलांच्या डब्याजवळ पोलीस अंमलदार, MSF आणि त्यासोबतच होमगार्ड यांची ड्युटी नेमण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत गणवेशधारी सुरक्षा कर्मचारी तैनात असतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये लेखी उत्तरात दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी लोकलमधील महिला सुरक्षेसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता, त्यावर हे उत्तर देण्यात आले. फडणवीस यांच्या उत्तरात बडी कॉपी संकल्पनेअंतर्गत महिला प्रवाशांशी थेट संपर्कासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 18,000 महिला जोडल्या गेल्याची माहिती देण्यात आली आहे. स्थानकांवर 397 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 5,904 कॅमेरे लावले आहेत, अशी माहिती या उत्तरामध्ये देण्यात आली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.